बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय। वांद्र्यातील राहत्या घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून हा हल्ला करण्यात आला। दरम्यान सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। थोड्याच वेळात त्याला वांद्रे पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे। लीलावती रुग्णालयात डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली। दरम्यान सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे। अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे। तर सैफ अली खानच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे असंही डॉक्टर्स म्हणतात। रात्री 1:30च्या सुमारास पार्टीवरून घरी आल्यावर सगळ्यात आधी करीना कपूरने घरात प्रवेश करता करता हल्लेखोराला हॉलमध्ये फिरताना काहीतरी शोधताना पाहिलं आणि पाहताच करीनानं आरडाओरड सुरू केली। त्यानंतर मोलकरीण बाहेर आली। या चोरानं त्यानंतर थेट मोलकरणीवर हल्ला केला। अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यान हल्ला करण्यात आलाय। मोलकरणीला वाचवण्याकरता गेलेल्या सैफचा हात आणि पाठीवर चोरानं 6 वार केलेले आहेत। दरम्यान सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे। चोरट्यानं सैफच्या पाठीत धारधार शस्त्र खुपसलं। अभिनेता सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीसाठी तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले। इमर्जन्सी या सिनेमाच्या स्पेशल शो करता या ठिकाणी आलो होतो। इमर्जन्सीच्या काळामध्ये या देशामध्ये जो काळा इतिहास घडला तो अतिशय प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आलेला आहे। स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना देखील याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि कंगनाजींनी इंदिराजींचं जे कॅरेक्टर आहे हे अत्यंत प्रभावीपणे या सिनेमामध्ये मांडलेलं आहे। खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आलं। सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं। आणि त्याचवेळी 1971 साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते। मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनांचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मला असं वाटतं की कंगनाजींचं मी त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज इमरजेंसी इस फिल्म का स्पेशल शो मैंने देखा। इमरजेंसी हमारे देश के इतिहास में एक ऐसा अध्याय है जिसमें पूरे तरीके से लोगों के मौलिक अधिकारों का हनन हुआ था। भारत के संविधान को एक प्रकार से बंद कर दिया गया था। लाखों नेताओं को 2-2 साल जेलों में बंद किया गया था और जिस प्रकार से जनता के ऊपर उस समय अत्याचार हुआ था इन सारी चीजों को बहुत प्रभावी ढंग से इस फिल्म में रखा है। लेकिन साथ साथ कंगना जी ने जिस प्रकार से स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी का कैरेक्टर इसमें हमारे सामने लाया है मैं उनको बधाई देना चाहता हूं। बहुत प्रभावी ढंग से उन्होंने उसको लाया है और केवल इमरजेंसी का काला कार्यकाल नहीं तो उससे पहले इस देश में इंदिरा जी के नेतृत्व में 71 की जो लड़ाई हुई थी उसको भी बड़े अच्छे ढंग से सामने लाया गया है। तो मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से
उनकी जो लाइफ जर्नी है वो लाइफ जर्नी भी इस पिक्चर के माध्यम से हमारे सामने आती है। और देश का एक ऐसा इतिहास कि जो शायद लोकतंत्र को अगर जीवित रखना है तो जो इतिहास सबको पता होना चाहिए वो इतिहास भी इस फिल्म के माध्यम से हमारे सामने आता है। वारंवार भाजपला टार्गेट केलं जातं, असं या चित्रपटातून असं आहे की या सिनेमातनं लोकांना हे लक्षात येईल, कारण ज्यावेळेस इमर्जन्सी लागली, माझे वडील 2 वर्ष इमर्जन्सी जेलमध्ये होते, मी फार लहान होतो, 5-6 वर्षाचा होतो, पण आमच्या नंतरच्या पिढीला इमर्जन्सी काय माहिती नाही। त्यामुळे आज काँग्रेस जे संविधान घेऊन नाचताय आणि नाचलंच पाहिजे, कारण आमचं संविधान नाचण्यासारखंच आहे। इतकं मोठं संविधान, महान संविधान आमचं आहे, पण त्याच काँग्रेसने त्याच संविधानाची हत्या करून या देशाला एक बंदीशाळा केलं होतं। हे देखील, हा इतिहास देखील आता सर्वांपर्यंत पोहोचला। दहशतवादी संदर्भातलं देखील चित्रपटामध्ये दिसले, कसं बघता या संदर्भात? कि इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है। ये किस प्रकार का हमला है, इसके पीछे क्या है, किस प्रकार की मंशा से ये हुआ, ये सारी चीजें आपके सामने आ चुकी हैं। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल। यांची सविस्तर प्रतिक्रिया। ते इमर्जन्सी या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी गेलेले होते। चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतर त्यांनी या चित्रपटाविषयीची आपली टिप्पणी केली। त्याचबरोबर कंगना रनौत यांनी इंदिरा गांधी यांचं कॅरेक्टर जे केलेलं आहे ते उत्तमरित्या साकारलेलं आहे अशी पोचपावती सुद्धा त्यांनी कंगनाला दिलेली आहे। इमर्जन्सी या चित्रपटाविषयी भाष्य करताना त्यावेळेचा काळ आणि आत्ता जी परिस्थिती काँग्रेसने निर्माण केलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलं आणि सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केलं। सैफ अली खानच्या घरी 2-3 दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू होतं, त्यामुळे पोलिसांकडून या कामगारांची चौकशी सुरू आहे। सैफवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्या उद्देशानेच झाला। सैफवरील हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफवरील हल्ल्याच्या तपासाकरता मुंबई पोलिसांच्या 15 टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी केली जाते। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले। 3 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे। एक आरोपी पायऱ्यांवरून जाताना दिसला, त्याच्या शोधाचे प्रयत्न सुरू आहेत। आरोपी चोरीच्या प्रयत्नात सैफच्या घरी शिरला असा प्राथमिक तपास आहे। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतरचा घरातील व्हिडिओ समोर आलाय। हल्ल्यानंतर करीना घराबाहेर येऊन काही लोकांशी बोलतानाची दृश्य व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत। सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं। सैफच्या घरावर दरोडे टाकण्याचा प्रयत्न अज्ञातानं केला। या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाले। लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत अशी माहिती सैफ अली खान याच्या टीमकडून देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून सैफवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं। एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला। अज्ञात व्यक्ती आणि सैफमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीतून सैफवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एसपी दर्जाचे निवृत्त पोलीस अधिकारी इक्बाल शेख एका रिक्षातून आले आणि त्यांनी सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीची बाहेरून पाहणी केली। परिसराची पाहणी करून ते पुन्हा रिक्षात बसून निघून गेले अशी माहिती समोर येते। सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार झाले। या घटनेनंतर करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरने रुग्णालयात जाऊन सैफची भेट घेतली।
सैफ अली खानवरील हल्ल्याची माहिती मिळताच अभिनेत्री आलिया भट्ट तातडीनं लीलावती रुग्णालयात गेली। रुग्णालयात जाऊन आलियानं सैफ अली खानची भेट घेतली। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टनं संताप व्यक्त केला। मुंबई शहर एवढं असुरक्षित कधीच नव्हतं। आपल्याकडे कायदे आहेत, पण सुव्यवस्था कुठे आहे, असा संतप्त सवाल पूजा भट्टकडून विचारण्यात आला। सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। वार करण्याची पद्धत बघता वार जीवे मरण्याच्या हेतूने केला असावा, असं जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणाले। राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आली आहे। बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था नाही। राज्यात काय चाललंय याबाबत गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला हा खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का आहे। काही दिवसांपूर्वी खान कुटुंब मोदींना भेटलं होतं, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। सैफ सुद्धा सेफ नाही असं ट्विट करत अनिल देशमुखांनी सरकारवर निशाणा साधला। मोठ्या कलाकारांवर हल्ले होणं दुर्दैवी आहे। कायद्याची भीती कुणाच्या मनात राहिलेली नाही। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुखांनी केली आहे। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचं वृत्त धक्कादायक आहे। मात्र या हल्ल्याच्या निमित्तानं राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली आहे हे दिसून येतं। प्रसिद्ध अभिनेत्यांचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसांचं काय, असा सवाल विचारत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला। खासदार सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांशी संवाद साधला। सैफ अली खानवर उपचार सुरू असून सैफ सुरक्षित असल्याची माहिती सुळेंनी दिली। सैफ अली खानवरील हल्ला हे गृह खात्याचं अपयश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार एकाच मंचावर आल्या। यावेळी सुळे आणि सुनेत्रा पवारांनी एकमेकांशी संवाद साधल्याचं बघायला मिळालं। बारामतीत विकास कामांची पाहणी केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भारावून गेल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सह वक्तशीरपणाचं मंत्री पंकजा मुंडेंनीही तोंड भरून कौतुक केलं। इथे एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।